पब्लिकचा भितर आता कुठं ना कुठेतरी आतून पलवत आहे. हा खूप मोठा प्रश्न म्हणजे प्रत्येक वेळी विचारला जातो. काय सांगतास एखादं गुलाल पडतं तेव्हा बोटं पण उचलली जातात, की शुभम दादाने असं का नियोजन केलं? तसं प्रत्येक वेळेस बघतो मथुर वेगवेगळा पळताना बघायला भेटतं. कधी एकदम टॉप स्पीड लावतं, कधी असं वाटतं का म्हणजे जाम स्लो पळतं. म्हणजे असं का? ते म्हणजे जे तुमच्या विरुद्धात जिंकलेले असतात ना, तरी पण ते मथुरला एक वेगळाच एक प्राधान्य देतात, की आकाश शेठ राऊत, मिलिंद शेठला असू द्या, राहुल दादाला असू द्या, कॉन्फरन्स कॉलवरती घेतला आणि कुठेतरी सगळीजण एकत्र येतात. जसं की नाव नाही देत. आता तो वेल त्याचा होता. मैदानामध्ये आणि याच्या पुढे काही कोणाला वाटत असेल, कोणाला खेळायची असेल गाडी, नाव नाही देत, समोरून कॉल करा, 100% गाडी खेळली जाईल. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खास करून तुमचे आवडते प्रश्न घेऊन आलेले आहे. मित्रांनो, बरेचशा वेळेला ना मथुर आपला नेहमी गुलालामध्ये असतं, पण कधी ना कधी नंदी हार जीत ही होतच असते. पण बऱ्याचशा वेळेला शुभम दादावरती बोट उचललं जाते, की त्याच्या नियोजनावरती बोट उचललं जातं. प्रत्येक वेळी प्रत्येक नंदीला सोबत पळणं किंवा प्रत्येकाला पैरा देणं अशा काही गोष्टी असतात. तर जाणून घेऊया नक्की कशा काय प्रकारचं नियोजनाचं. शुभम दादा नमस्कार. नमस्कार. शुभम दादा काय सांगाल? आता बघा मथुर गुलालामध्ये असतं. मधीनच एखादं गुलाल पडतं तेव्हा बोटं पण उचलली जातात, की शुभम दादाने असं का नियोजन केलं? बघा त्याच्या मागचं एक कारण पण असं कारण का समोर जे फॅन्स लोकं असतात ना, ते पण ट्रोल करतात. काय सांगाल? ट्रोल तर करतातच, कारण की मी सुद्धा कधी कधी कमेंट्स बघत असतो यूट्यूबला. पण ट्रोल करणाऱ्यांकडे एवढं लक्ष न देता आपण कसं चांगलं करता येईल त्याच्याकडे लक्ष देत असतो. आणि नेहमीच आपण हे कोण काय बोलतोय त्याच्याकडे कधी जास्त लक्ष देत नाही आणि तेवढा टाईम पण नाही. त्याच्यामुळे जे आपले फॅन्स फॅमिली आहे मथुरची, त्यांना एकच सांगतो की काय आहे, बैल आहे, प्रत्येक हा मुका प्राणी आहे. त्याच्यामुळे कधी कोणता नंदी दुखापत असेल किंवा कोणती गोष्ट असेल त्याच्यामुळे कमी जास्त होत असतो. या काहीतरी 19-20 होत असतो, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. आपले एकाधार धावून नेहमीच गुलालात असते आणि याच्यापुढे गुलालात राहील. आणि आम्ही आता जी आपली टीम आहे सर्व, ते सर्वजण चांगलंच नियोजन सर्वांचा विचार घेऊन, आणि दादा मेन आपला दादा आहे, दादाच्या सल्ल्यानेच प्रत्येक गोष्ट करत असतो आणि दादाला विचारूनच प्रत्येक गोष्ट म्हणजे मैदानामध्ये होत असते. त्याच्यामुळे नियोजन करताना तो कोणत्याच गोष्टीची म्हणजे चुकी होत नसते. पण काय नंदी आहे, प्रत्येक काही ना काही होत असतो. त्याच्यामुळे नियोजन थोडंफार इकडं-तिकडं होत असतो. हं. तसं प्रत्येक वेळेस बघतो मथुर वेगवेगळा पळताना बघायला भेटतं. कधी एकदम टॉप स्पीड लावतं, कधी असं वाटतं का म्हणजे जाम स्लो पळतं. म्हणजे असं का? असं का म्हणजे कधी-कधी काय होते, मथुर म्हणजे पळतंय, आम्हाला पण कधी-कधी समजून येत नाही. कधी प्रवास झाल्यानंतर 1-2 दिवसाच्या आत आपण पळवला, हं. तेव्हा थोडाफार कमी पळतो. त्याच्यामुळेच असं होत असते कमी जास्त. त्याचं काही आपण एवढं टेन्शन घेत नाही. बरोबर. हार असो या जीत असो, हं. आपण समाधानी. आणि त्या मथुरने भरपूर काही करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण मथुरकडे कोणती आपली अपेक्षा पण नाही, का ही गाडी करावी, का ही गाडी हं. मारावी. बरोबर. आपण फॅन फॅमिली आणि प्रेक्षकांसाठी मथुरला मैदानामध्ये पळवत असतो. त्याच्यामुळे गुलाल झालं त्यातच आपण खूप आनंदी असतो. मित्रांनो बघा कुठं ना कुठेतरी फॅन फॅमिलीसाठी आज आपल्याला मथुर मैदानामध्ये दिसतं. त्याच्यामुळं जी आनंदाचे क्षण भेटतात, जे आपल्याला शर्यती बघायला भेटतात, त्या कुठं ना कुठेतरी एन्जॉय केलं पाहिजे. दादा मथुर म्हणजे पब्लिकचा भिताड, एक वेगळीच त्याची ओळख. पण पब्लिकचा भिताड आता कुठं ना कुठेतरी आतून पलवत आहे. हा खूप मोठा प्रश्न म्हणजे प्रत्येक वेळी विचारला जातो. काय सांगाल? काय झालं, आपण ज्यावेळी मथुरला घाटावरती जास्त पळवला, त्याच्यामुळे थोडा पब्लिकनं पळायला हे करतोय, थोडा घाबरतोय. पण आज फेरा काढला मथुरला, चांगला स्पीड लावला होता भालचा चंदर आणि मथुर. येत्या काही दिवसामध्ये मथुरला कंटिन्यू आपल्या मुंबई बिनजोडसाठी पब्लिकनेच पळवायचं आमचं बोलणं झालंय. हं. बघूया, 1-2-3 फेरे अजून मथुरला चांगल्या बैलामध्ये पब्लिकने टाकणार आहे आणि शर्यत सुद्धा पब्लिकने करणार आहे. बरोबर. मित्रांनो बघा बऱ्याचशा वेळेला असं होतं, की आतून चांगला पळतोय. मग त्या टायमाला गुलाल सोडून आपण पब्लिकनी का टाकायचा? किंवा बऱ्याचशा वेळेला पब्लिकला पळतंय. मग गुलाल सोडून आपण आतून का टाकायचं? अशा पण काहीतरी गोष्टी असतात. पण जेव्हा आपला पैरा झालेला असतं, आता मैदानामध्ये गेल्याच्या नंतर आपण पैरा पण चेंज नाही करू शकत. काय शुभम दादा? 100%, कारण की ज्यावेळी आपण 1-2 दिवसाआधी किंवा 4 दिवसाआधी नियोजन केलं जातं मैदानामध्ये, कोणतं मैदान असेल तिथलं. त्याच्यामुळे मैदानामध्ये तर कधी पहिला चेंज आपण एकदा दिलेला शब्द कधी आजपर्यंत मोडलाच नाही. बरोबर. त्याच्यामुळे आज आपण इथपर्यंत आहे आणि आपलं मार्केटमध्ये नाव आहे.
कारण की जो शब्द दिलाय तो आपण पाळलाय, कधी मागे पुढे केला नाही. त्याच्याच मुळे मार्केटमध्ये आपलं नाव आहे. आणि काय असतंय का एकदा पैरा झाला, कारण की आपण समोरच्या मालकालाही आपण आश्वासन दिलेलं असतं की बाबा आपण या दिवशी पळणार आहे. हं. आणि अचानक काहीतरी गडबड झाल्यानंतर त्याचंही मन दुखावलं जातं किंवा आपण कोणत्या वेगळ्या नंदीमध्ये पडल्यानंतर त्यांचंही आपल्याला 2 शब्द आपल्या नंदीला लागत असतात. हं, हं, त्याच्यामुळे आपण असं कधी केलं नाही आणि याच्यापुढेही कधी करणार नाही. हं. मित्रांनो बघा, शर्यत हारते किंवा जिंकते. दादा बघा, प्रत्येक वेळेस बाहेरमध्ये असे म्हणजे जे तुमच्या विरुद्धात जिंकलेले असतात ना, तरी पण ते मथुरला एक वेगळाच एक प्राधान्य देतात, की मथुर बिंजोडचा बादशाह आहे, की त्याचं 3 वर्ष 4 वर्ष एवढा अ, म्हणजे त्याला कोणी पराभूत केलं नाही. हा एक मान दिला जातो मथुरला. त्या मथुरच्या विरुद्ध जिंकल्यानंतर देखील मथुरला प्राधान्य दिलं जातं. काय सांगाल? काय आहे मथुरने आज म्हणजे त्यांनी त्याच्या पल्ल्याच्या जोरावर वेगळंच त्याची क्रेज निर्माण केली आणि वेगळंच रेकॉर्ड केलेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या तोंडामध्ये त्याच्याविषयी चांगलंच निघत असतो कधी पण. आणि जे काही कोणी वाईट कमेंट्स करतात त्यांना काही काम नसतं, तेच करत असतात. त्याच्यामुळे म्हणजे जे आज मथुरच्या आपण आता शर्यत जी पण होते मैत्रीपूर्ण लढत होत असते. त्याच्यामुळे चारही नंदी आपलेच असतात. हार झाल्यानंतर सर्वजण एकत्र मिळून खेळूनच म्हणजे मिळून-जुळूनच खेळत असतो. त्याच्यामुळे समोरचाही बाईट देताना 4 शब्द चांगलीच बोलत असतो. हं. मित्रांनो, हा आपला आहे ना, बोलतात ना शेवटी, की जीवाभावाचा खेळ आहे, शेतकऱ्याचा खेळ आहे, सगळी एकत्र येऊन. आता मागे येऊन बघितलं आकाश शेठ राऊत, आता शुभम दादांबद्दल किती चांगलं बोलला आणि शेवटी त्यांनी निर्धारही केला, की आपण हे आपले जे जुने मित्र होते ना, जे आपले एकत्र यावे. त्यासाठी त्यांनी मिलिंद शेठला असू द्या, राहुल दादाला असू द्या, कॉन्फरन्स कॉलवरती घेतला आणि कुठेतरी सगळी जण एकत्र येतात. काय सांगाल दादा? आता कुठे ना कुठेतरी पुन्हा तेच दिवस, चांगले दिवस येत चाललेत आपल्याकडे. तेच चालू आहे आता प्रत्येक आणि आपल्या शर्यती क्षेत्रामध्ये कोणच म्हणजे आपला विरोधक नाही आहे. आपले सर्वांसोबत शर्यती पण होतात आणि सर्वांसोबत आपण पहिल्यामध्ये पळत असतो. त्याच्यामुळे काही म्हणजे हा खेळ चांगला चाललाय. मुंबई आपले ठाणा रायगड पाडग कमिटी असेल त्याच्या नियमानुसार अतिशय सुंदर असा खेळ चाललाय आणि त्याच्याच नियम या अटीने एकदम म्हणजे शिस्तबद्ध खेळ चालू आहे आणि सर्व आपले जीवाभावाची माणसं आहेत. त्याच्यामुळे शर्यती प्रत्येक वेळी मैत्रीपूर्णच अशी लढत बघायला भेटत असते. हं. मित्रांनो, जास्त वेळ नाही घेत आहे बघा. मथुर एवढी वर्ष झालं पळतोय. एवढी वर्ष तुम्हाला त्यांनी म्हणजे एंटरटेन केलंय. चांगले-चांगले लढती बघायला भेटले. कुठं ना कुठेतरी एक चढ-उताराचा हे असतं. मथुर पण आता बऱ्याच वर्ष झालं पळतोय. जेमतेम 8 एक वर्ष झाले असतील. 9-10 8 वर्ष, बघा, 8-9 वर्ष. 8 ते 10 वर्ष ही झालेत 6वी सीझन या गाजवतोय. वर्षी आता 2026 पासनं 6वी सीझन चालू आहे मथुरची बिनजोडला. आणि एक आधीच 1-2 वर्षाचा काल असेल. हं. तर 8-9 वर्ष प्लस असेल. मित्रांनो, 9 वर्षापासून तो पळतोय. आणखी काय त्याच्याकडनं आपण अपेक्षा करणार? खरोखर म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे केलंय ते त्याच्या पळाच्या जोरावरती, राहुल दादांच्या अं, संपूर्ण टीमच्या जोरावरती असेल. आज एवढी जण आहेत मथुरच्या सोबत, सगळे फॅन फॅमिली आहेत. त्याच्यामुळे कुठेही पराभवाला खचून जायचं नाही. मथुर आहे. मथुर चांगला पळतोय. तुमच्यासाठी मैदानामध्ये तर एवढं सांगायचं आहे. आणि दादा म्हणजे बऱ्याचशा वेळेला म्हणजे यांचं पण असतं, की कमेंट सेक्शनमध्ये सगळं जास्तीत जास्त, की नाव नाही देत. आता तो वेल त्याचा होता. त्या टायमाला तो 3-3, 4-4 वर्ष बिनजोडला राहून गेलाय. काय सांगाल शुभमदा? 100% आपण मैदानामध्ये पण नाव आता मागे पण शर्यत झाली होती. तो आपली तुम्ही तर हो, होते त्यावेळी उसरण्याला. उसरण्याला. त्यावेळी पण नाव होता. काय आहे मैदानामध्ये गेल्यानंतर आता आपण डाव्या साईडने पळत असतो. उजव्या साईडनं भरपूर नावं असतात. कोणाचं नाव असेल आपण लगेच फिरवतो. जर नसेल कोणाचं नाव तर आपण नाव देतोच मैदानामध्ये. आणि याच्यापुढे काही कोणाला वाटत असेल, कोणाला खेळायची असेल गाडी, नाव नाही देत, समोरून कॉल करा. 100% गाडी खेळली जाईल. बघा मित्रांनो, असं आहे, सगळ्या गोष्टी मैत्रीपूर्ण होतात. त्याच्यामुळं काही वाट बघत नका बसू. समजा कोणाला खेळायचीच असेल तर तुम्ही पर्सनली, बऱ्याचशा अशा शर्यती होतात, की एखाद्या वेळेस चान्स मागून आणि प्रत्येकजण चान्स देतातच असं काही नाहीये. शेवटी हा बिनजोडचा क्षेत्र आहे आणि कुठे ना कुठेतरी आपण आपण पण या प्रत्येक गोष्टी विचार करून केल्या पाहिजेत. तर चला शुभमदा, जास्त वेळ नाही घेत. खूप सारा वेळ दिला तुम्ही. राहुल दादा कधी मैदानात येतात तेवढंच सांगा फक्त. दादा लवकरच मैदानामध्ये बघायला भेटतील आणि आजही दादा येणार होते, पण आज दादा थोडे थकून आले होते म्हणून मैदानामध्ये नाही आले. येत्या पुढच्या बिनजोडच्या मैदानामध्ये
दादा 100% बघायला भेटेल. नक्कीच मित्रांनो, थोड्याच दिवसानंतर राहुल दादाची मुलाखत येणार आहे. जाम जण सतत प्रत्येक याच्यात कमेंट्स करतात की राहुल दादाची मुलाखत कधी येणार. तर मित्रांनो 2-3 वेळेला येऊन गेलो, पण राहुल दादा नसतात. इलेक्शनच्या कामात बिझी होते. शुभम दादा वेळातनं वेळ काढून वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. एक वेगळं काहीतरी मथुरबद्दल जे प्रश्न होते ना, ते घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद दादा.